वड्याचं पीठ तयार न करता इन्स्टंट असे मालवणी आज आपण वडे करणार आहोत. एकदम मऊ लुसलुशीत, चवीला अप्रतिम, पोकळ असे आणि टम्म फुललेले असे मालवणी वडे आणि मालवणी चिकन करणार आहोत. आजची आपली स्पेशल अशी मालवणी थाळी आहे. मालवणी चिकन, मालवणी इन्स्टंट वडे, सोलकढी अशी पूर्ण थाळी आहे. आवडली तर नक्की लाईक करा. चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. सोलकढीसाठी 4 पाकळ्या लसूणच्या, अर्धा चमचा जिरं, 1 हिरवी मिरची आणि थोडंसं आलं आणि 1 वाटी खोबरं. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून गाळून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडीशी चिमूटभर साखर घालायची. साखर विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं. अर्धा तास आधी ना 7 ते 8 कोकमं भिजशी घालायची आणि जर तुम्हाला लगेच घाईघाईत पाहिजे असेल तर गरम पाण्यात कोकम भिजशी घालायचे. कुस्करून घ्यायचे आणि त्याचं हे नारळाचा जो आपण दूध काढलेलं आहे त्याच्यामध्ये हे ओतायचं. जसं तुम्हाला आंबट पाहिजे ना त्याप्रमाणे करायचं. आणि जर तुम्हाला अजूनच पिंक कलर यायला पाहिजे असेल ना तर थोडंसं बीट वापरायचं. मिक्स करून त्या झटपट आपली सोलकढी तयार झालेली आहे. टेस्ट करून बघायचं, लागलं तर त्याच्यामध्ये मीठ आणि कोकम लागलं ना तर घालायचं त्याच्यामध्ये. तुम्ही ते आगळ वापरलं तरी चालेल. चिकन बनवण्यासाठी 1.25 किलो चिकन घेतलेले आहे. त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याला आपण मॅरिनेट करणार आहोत. 1 चमचा हळद छोटावालाच आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. मीठ आणि हळद सर्व चिकनला चांगली व्यवस्थित अशी चोळून साईडला ठेवून द्यायचं आणि त्याच्यासाठी लागणारा आपण मसाला तयार करणार आहोत. बुडाची कढई घ्यायची, 2 मोठे कांदे, 1 चमचा तेलावरती त्यांना आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. जेवढा कांदा तुम्ही खरपूस भाजणार ना तेवढी चिकनला चव चांगली येणार आहे. कांदा भाजला की त्याला काढून घ्यायचा आहे आणि त्याच तव्यावरती आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं इथं 1.5 वाटी किसून घेतलेलं आहे. त्याला पण आपल्याला सतत मिक्स करत भाजून घ्यायचं आहे. खोबरं चांगलं खरपूस भाजून झालेलं आहे. त्याला काढून घ्यायचं आणि त्याचप्रमाणे आपण 1 वाटी ओलं खोबरं घालायचं आहे. मालवणी चिकनला सुकं खोबरं आणि ओलं खोबरं पण वापरतात. काही जण फक्त ओल्या खोबऱ्यातच करतात. ते ओलं खोबरं पण आपल्याला खरपूस असं भाजायचं आहे. छोटा अर्धा चमचा तेल घालायचं आणि चांगलं ब्राऊन होईपर्यंत भाजायचं. म्हणजे चिकनला कलर पण छान येतो आणि चव पण चांगली येते. तुम्हाला वाटलं खोबरं खालून करपते तर थोडं 1/2 चमचा अजून तेल घालायचं आणि ओलं खोबरं आहे ते खरपूस भाजायचं, चांगलं भाजायचं. जेवढं चांगलं भाजणार ना तेवढी चव चांगली येणार आहे. आपलं खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे. त्याला काढून घ्यायचं. कांदा खोबरं थंड झालं की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याचं आपल्याला वाटण करायचं आहे. मी इथे आलं लसूणची पेस्ट केली होती, त्याच्यामध्येच हे कांदा खोबरं घालून बारीक असं वाटण करून घेणार आहे. गरजेप्रमाणे पाणी घालून हे वाटण आपलं वाटून घेतलेलं आहे. कढई गरम झाली की 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की 1 तेजपत्ता घालायचा, बारीक चिरलेला कांदा नरम पडेपर्यंत परतून घ्यायचा. कांदा नरम पडल्यावर 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, लसूणचा उग्र सुवास जाईपर्यंत परतून घ्यायची. मध्यम आकाराचे 2 टोमॅटोवर थोडं मीठ घालायचं आणि परतून घ्यायचं. टोमॅटो नरम पडेपर्यंत परतून घेतलेला आहे. देठासकट कोथिंबीर, त्याच्यामध्ये हे आपलं भाजलेलं वाटण ओल्या खोबऱ्याचं आणि सुक्या खोबऱ्याचं. ह्याच्यामध्ये आपण खडे मसाले वाटलेले नाही आहेत, कारण आपण मालवणी मसाल्यामध्ये खडे मसाले भरपूर असतात आणि आता गरमी पण आहे म्हणून आपण ह्याच्यामध्ये खडे मसाले वापरलेले नाहीत. ते बरं परतून घ्यायचं. गॅस बारीक करायचा आणि पावडरचे मसाले घालायचे. आपण चिकनला पण हळद लावलेली आहे, अर्धा चमचा हळद, 5 चमचे मालवणी मसाला. तुम्हाला जसं तिखट पाहिजे ना त्याप्रमाणे तुम्ही इथे लाल मसाला वापरायचा आहे. तुमच्याकडे जर मालवणी मसाला नसेल ना तर तुमच्याकडे जो रोजचा घरचा खायचा मसाला आहे ना तो तुम्ही घालू शकता. मसाला चांगला परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये हे चिकन घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. मोठा गॅस करून एखादा मिनिटभर चिकन परतून घेतलेला आहे. त्याच्यावरती झाकण ठेवायचं. झाकणावरती पाणी ओतायचं. झाकणावर ठेवलेल्या पाण्याला चांगली वाफ धरली पाहिजे आणि खालच्या चिकनला चांगलं पाणी सुटलं पाहिजे. त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे.
वर पाणी ठेवलं नसेल ना तर इथे चिकनमध्ये गरम पाणी घालायचं आहे. आपण चिकनला पण मीठ लावलेलं आहे आणि कांद्यावरती पण मीठ टाकलेलं आहे. तो अंदाज घेऊनच याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि झाकण ठेवूनच आपल्याला चिकन शिजवून घ्यायचे. झाकणावरती पाणी ठेवायचं, लागलं तर हेच पाणी आपण वापरणार आहोत. पण हे ते खाली वाफ होऊन पडतं. आपलं चिकन शिजते तोपर्यंत आपण इन्स्टंट मालवणी वडे करणार आहोत. 2 कप तांदळाचं पीठ घेतले, त्याला चाळून घ्यायचं. 2 कप तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. पाव वाटी गव्हाचं पीठ, 2 टीस्पून धना पावडर, 1 टीस्पूनला थोडा कमी गरम मसाला, 1 टीस्पून घरचा लाल मसाला, पाव टीस्पून हळद. ह्या चमच्याच्या मापाने 3 चमचे उडदाची डाळ आहे. त्याच चमच्याच्या मापाने 3 चमचे चणा डाळ आहे. त्यांना भिजवून घ्यायची. 1 वाटी ही वाटलेली डाळ. हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल ना तसं आपण गरम पाणी घालून याला भिजवून घ्यायचं. थोडं थोडं गरम पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं. पीठ मऊसूर त्याचं मळून घेतलेलं आहे. आपले इन्स्टंट वडे आहेत, म्हणजे आपण याला लगेचच वडे करायला घेणार आहोत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडा वेळ झाकून ठेवलेत तरी चालेल, पण मी लगेच करणार आहे. वडे बनवण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. एक कॉटनचा कपडा घेऊन त्याला ओला करायचा, त्याला थोडं पाणी लावायचं आणि एक गोळी घेऊन पातळ अशी आपल्याला तापून घ्यायची आहे. आणि वरून थोडं असं पाणी लावायचं, साईडनी पण लावायचं. थोडंसं पीठ टाकून बघायचं आपलं तेल गरम झालं आहे काय म्हणून. असं पटकन पीठ वर आलं ना की समजायचं की तेल गरम झालं आहे. आपला वडा सोडायचा. वडे तळताना गॅस मोठाच ठेवायचा, म्हणजे टम्म असे फुलतात. कारण वड्याला ना गॅस खूप मोठा ठेवावा लागतो, तरच ते वडे चांगले फुलतात पण आणि चांगले शेकतात पण. भिडाच्या कढईमध्ये वडे केले ना तर तेल पण कमी लागतं आणि वडे खायला पण चांगले लागतात. दोन्ही साईडने खरपूस तळून झाल्यावर झाऱ्यावरती तेल नितळण्यासाठी ठेवून द्यायचा. अशाच पद्धतीने आपण सर्व वडे आहेत ते करून घ्यायचे. याच्या आधी कधी जर तुम्ही अशा पद्धतीने वडे केले नसतील तर नक्की करून बघा, चवीला खूप छान लागतात. एकदा जर अशा पद्धतीने तुम्ही वडे बनवलेत ना तर नेहमी अशाच पद्धतीने वडे बनवाल. तेलकटसुद्धा होत नाहीत आणि खायला एकदम अप्रतिम लागतात. बघू शकता तुम्ही, असे मस्त टम्म फुललेले पातळ असे अप्रतिम वडे लागतात. नक्की एकदा करून बघा आणि आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. चिकन पण तयार झालेलं आहे. शिजलं काय बघायचं, असं थोडंसं रापून बघायचं. बघू शकता मस्त शिजलं आहे. चिकनने जास्त शिजवायचं नाही, 25 मिनटं किंवा तसंच जर जास्त असेल ना तर एक अर्धा तास शिजवायचं. आणि जास्त वेळ जर तुम्ही शिजवलं ना तर ते चामट होतं. चिकन आपलं शिजलेलं आहे. थोडासा जरासा वरून गरम मसाला घालायचा, थोडाच घालायचा, कारण मालवणी मसाल्यामध्ये खडे मसाले भरपूर असतात. वरून कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा. आजचे जर तुम्हाला हे मालवणी चिकन आणि मालवणी इन्स्टंट वडे आवडले तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. आजची तुम्हाला स्पेशल अशी मालवणी थाळी आवडली तर नक्की लाईक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.